एका पवित्र नगरीत एक भक्त राहत होता। तो रोज दुर्गा मातेचं नामस्मरण करायचा, पण एका दिवशी तो अत्यंत चिंतेत होता। त्याला जीवनात संकट दिसत होती आणि तो मंदिरात जाऊन मातेला म्हणाला, आई, मी तुला रोज पुजतो, तुझी आरती करतो, पण माझ्या मनात शांतता नाही, मला मार्ग दाखव। त्या क्षणी मंदिरात घंटानाद झाला आणि देवी दुर्गा स्वतः तेजस्वी स्वरूपात त्या भक्तासमोर प्रकट झाली। तिच्या डोळ्यात करुणा होती, पण स्वरात गंभीरता होती आणि ती म्हणाली, माझ्या लेकरा, जगात कितीही पूजा अर्चा केलीस तरी काही कथा ऐकल्या नाहीस तर तुझं जीवन अपूर्ण आहे। आज मी तुला एक अशी कथा ऐकवणार आहे जी तुला धर्माचा खरा अर्थ शिकवेल। ही कथा ऐकणं हे तुझं कर्तव्य आहे। जर तू ती कथा ऐकली नाहीस तर तुला पाप लागेल आणि जीवनात सुख शांतीही कधीही मिळणार नाही। भक्ताने घाबरून हात जोडले, आई, कृपा करून मला ती कथा सांग, माझं जीवन बदलायचं आहे। मातेने मंद स्मित करून उत्तर दिलं, ही कथा तुला केवळ समृद्धीचं गुपित शिकवणार नाही, तर तुला अहंकार आणि पापापासून दूर नेईल। ही कथा ऐकशील तर तुझं घर परिवार संकटातून वाचेल आणि मी स्वतः तुला आश्वासन देते, ही कथा ज्याच्या हृदयात उतरेल त्याच्या घरावर माझा आशीर्वादाचं कवच कायम राहील। मग देवीने भक्ताला शांत बसायला सांगितलं आणि तिच्या करुणामय स्वरात ही अद्भुत कथा सुरू केली। पुढे जाण्यापूर्वी अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता दुर्गा, जय भवानी आणि ओम लक्ष्मी नमः असं नक्कीच टाईप करा। चला तर मग कथेला सुरुवात करूया। भक्तांनो, प्राचीन काळच्या गोष्टी नेहमीच अद्भुत असतात। त्या काळातील नगरे, राजे, राण्या, प्रजा आणि देवदेवतांचे आशीर्वाद यांनी व्यापलेले जग हे आजच्या काळात कल्पनाही करता येणार नाही इतके वैभवशाली होते। त्या पुरातन काळात एका गंगा यमुना संगमाजवळ बसलेले एक नगर होते। त्या नगराचे नाव होते रत्नपूर। रत्नपूर हे नाव ऐकताच लक्षात येते की हे नगर साधे नव्हते। या नगराच्या भूमीत पाऊल टाकताच सोन्यासारखा तेजस्वी प्रकाश पसरलेला दिसे। रस्ते रुंद, घर दगडी व सोन्याच्या कोरीव नक्षीकामांनी सजलेली बाजारपेठा रत्नजडित वस्तूंनी भरलेली आणि प्रत्येक गल्लीबोळातून ऐश्वर्याचा सुगंध वाहत होता। आता रत्नपूरच्या आसपासची भूमी इतकी सुपीक होती की शेतं पिकांनी डवरलेली दिसत। धान्य, फळं, फुलं यांचा साठा कधीही संपत नसे। बैल, गायी, म्हशी, घोडे इतके तगडे व सुंदर होते की त्यांना पाहून दूरवरून आलेले व्यापारी थक्क होत। नद्या सतत पाण्याने भरलेल्या होत्या आणि लोक म्हणत की या नद्यांच्या पाण्यातूनही सुवासिक सुवर्णकण वाहतात। आता प्रत्येकाच्या घरात सोन्या चांदीची भांडी होती। गरीब श्रीमंत असा भेद क्वचितच जाणवत असे। जे गरीब होते त्यांच्याकडे 2 वेळचं अन्न, छान वस्त्र आणि साधं पण सन्मानजनक घर होतं। आणि असेच म्हणतात की रत्नपुरातील प्रत्येक स्त्री लक्ष्मीचे रूप होती आणि प्रत्येक पुरुष कुबेरासारखा धनवान होता। मग नगरातील लोक केवळ संपत्तीने नव्हे तर गुणांनीही समृद्ध होते। ते एकमेकांना मदत करत सण उत्सव सामूहिक पद्धतीने साजरे होत। गावातील गरीब माणसालाही राज दरबारात न्याय मिळे। आता धर्मशाळा, अन्नछत्र, पाणपोई सतत चालू असत। या सर्वांमुळे रत्नपूरचं नाव दूरवर पसरलं होतं। या नगरावर राज्य करत होता राजा विक्रमसेन। विक्रमसेन हा पराक्रमी, न्यायप्रिय आणि धर्माभिमानी म्हणून प्रसिद्ध होता। युद्धकलेत निपुण, पण त्याहून अधिक तो लोकाभिमानी होता। आपल्या प्रजेचा तो पिता मानला जाई। दरबारातील विद्वान, ज्योतिषी, ब्राह्मण व पराक्रमी सेनानी यांना तो मान देई। आता पण या सगळ्या समृद्धीच्या छायेत त्याच्या अंतकरणात एक सूक्ष्म दोष होता। अभिमान त्याला वाटू लागलं की रत्नपूरचं वैभव हे फक्त त्याच्या शौर्याने आणि पराक्रमाने आहे। लक्ष्मी देवीची कृपा हा फक्त एक भाग्योदय आहे, पण खरी कर्तबगारी त्याचीच आहे। हा विचार त्याच्या मनात नकळत वाढू लागला। आता रत्नपूरवर लक्ष्मी देवीची गाढ कृपा होती। आता लोक म्हणत की देवीने या भूमीवर आपल्या करमकमळाचा स्पर्श केलाय, म्हणून इतकी भरभराट झाली आहे। एखाद्या घरात कधी अन्नधान्य संपलं तरी दुसऱ्या दिवशी शेतात पिकं तयार होत। व्यापाऱ्यांचा माल नेहमी सोन्या चांदीच्या मोलात विकला जाई। रात्रभर नगरातून सुवर्ण प्रकाश वाहतो असं भासत असे। स्त्रिया घराघरात दीप लावत आणि म्हणत, हे लक्ष्मी माते, आमच्या घरचं ऐश्वर्य असंच अखंड ठेव। नगरातील सणांची शोभा ही अवर्णनीय होती। दसरा असो वा दिवाळी, संक्रांत असो वा होळी, सगळं नगर रत्नांनी सजलेलं असे। सोन्याचे रथ, रेशमी वस्त्र, मोत्यांच्या हारांनी सजलेले हत्ती आणि गंधर्व्यासारखे नृत्य गायन। लोक इतके आनंदात असत की त्यांना दुःख नावाची गोष्ट माहीतच नसे। आता रत्नपुरात दूरदूरून व्यापारी, साधू, राजदूत येत। कोणीही येऊन रिकाम्या हाताने परत जात नसे। इतक्या प्रमाणात दानधर्म होत असे। पण काळ जसजसा गेला तसतसे या नगरात सूक्ष्म बदल घडू लागले। लोकांच्या मनात एक विचार खोलवर रुजू लागला, आपलं नगर जगातलं सर्वश्रेष्ठ आहे,
इथेच खरी लक्ष्मी वास करते, आपल्याला दुसऱ्याची पर्वा नाही. हा विचार अजून पुढे जाऊन लोकांच्या वर्तनात गर्व, अहंकार व थोडीशी निर्दयता निर्माण करू लागला. काही लोक गरिबांकडे तुच्छतेने पाहू लागले. साधू संत आले की त्यांना दान देण्याऐवजी त्यांच्या चेष्टा केल्या जाऊ लागल्या. आणि हे बीज अजून लहानच होतं, पण पुढे हाच गर्व रत्नपूरच्या ऱ्यासाला कारणीभूत ठरणार होता. आता रत्नपूर नगराच्या या अथांग समृद्धी मागे केवळ भूमीची सुपीकता किंवा व्यापाऱ्यांचा धंदा नव्हता, तर तिथल्या राजाचा दूरदृष्टीपूर्ण कारभार आणि पराक्रमी कारणीभूत होता. या नगराचा अधिपती होता राजा विक्रमसेन. नाव जरी साधं वाटलं तरी त्याच्या व्यक्तिमत्वात एक आगळंच तेज होतं. आणि राजाचा दरबार हा केवळ न्यायसन नव्हता, तो ज्ञान, पराक्रम आणि समृद्धीचा केंद्रबिंदू होता. सकाळी दरबार भरत असे. विद्वान ब्राह्मण ज्योतिषी ग्रह नक्षत्रांचे भाकीत सांगत, कवी गायक वीर सातले गाणे गात, सेनापती युद्धाचे आखाडे मांडत आणि व्यापारी आपापल्या मालाचा हिशोब देत. राजा विक्रमसेन दरबारात बसला की जणू सूर्य उगवल्यासारखा भासे. त्याचे डोळे तीक्ष्ण, आवाज गडगडणारा, पण तरीही लोकाभिमानी. त्याच्या हसण्यात प्रजाजनांना आधार वाटे. राजा धर्माभिमानी होता. तो प्रत्येक सण उत्सवात वैदिक विधी करून घेई, ब्राह्मणांना दानधर्म देई. नगरातील प्रत्येक मंदिराची काळजी घेतली जात होती. शिव मंदिर, विष्णू मंदिर, लक्ष्मी देवीचे अलंकारिक मंदिर सगळं सुवर्णाने सजलेलं होतं. प्रत्येक पौर्णिमेला राजा स्वतः नगराच्या रस्त्यावरून यात्रा काढे. तो प्रजेला अभय देई. कोणी उपाशी राहणार नाही, कोणी नग्न राहणार नाही. या वचनामुळे लोक त्याला धर्मप्रिय राजा म्हणत. राजा केवळ धार्मिक नव्हता, तर पराक्रमी होता. शेजारची अनेक लहान मोठी राज्य रत्नापुरावर डोळा ठेवून होती, पण कोणी हल्ला करायची हिंमत करत नसे, कारण विक्रमसेनच्या सैन्याची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. त्याच्या हातात तलवार आली की शत्रूंच्या सैन्यात थरकाप उडत असे. युद्धभूमीत त्याची उपस्थिती म्हणजे जणू वज्रपात. त्याने अनेक युद्ध जिंकून नगरात वैभव आणलं होतं. जरी तो पराक्रमी होता तरी तो प्रजेवर फार माया करत असे. गरीब, शेतकरी, कारागीर, व्यापारी यांची तो स्वतः चौकशी करी. कोणी अन्यायग्रस्त दरबारात आलं की त्याला त्वरित न्याय मिळे. लोक म्हणत, राजा आमचा पिता आहे, त्याच्या छायेखाली आम्ही सुखी आहोत. त्यामुळे रत्नपूरची प्रजा आनंदाने जगत होती. पण म्हणतात ना, एखाद्या हिऱ्यात सुद्धा एक सूक्ष्म भेग असते. राजा विक्रमसेनचा दोष होता अभिमान. त्याला वाटू लागलं, हे नगर माझ्या शौर्यामुळे समृद्ध आहे, माझ्या कारभारामुळे लक्ष्मी इथे टिकली आहे. जर मी नसतो तर रत्नपूर हे उजाड वाळवंट झालं असतं. हा विचार त्याच्या मनात हळूहळू रुजत गेला. देवांची, संतांची कृपा याकडे लक्ष कमी होऊ लागलं आणि राजा हा विचार कधी कधी उघडपणे बोलू लागला. तो म्हणे, लक्ष्मी ही चंचल आहे असं म्हणतात, पण ती माझ्या सामर्थ्याने इथे स्थिर झाली आहे. माझ्या बलावर आणि बुद्धीवर हे नगर फुललं आहे. देवांची कृपा ही दुय्यम गोष्ट आहे. दरबारातील काही चापलूस मंत्री आणि व्यापारी लगेच म्हणत, महाराज आपण बरोबर आहात, हे नगर आपल्यामुळे सुवर्णमय झालं आहे. आपल्यासारखा पराक्रमी राजा या भूमीत कधी झाला नाही. हे ऐकून राजाचा गर्व अधिक वाढे. आता लक्ष्मी ही मनुष्याच्या अंतरंगातील बदल लवकर जाणते. ती शांतपणे रत्नपुरावर लक्ष ठेवून होती. लोकांच्या डोळ्यातील नम्रता कमी होत चालली होती. प्रार्थना केवळ दिखावा बनत आहेत, दान हे कीर्ती मिळवण्यासाठी केलं जात आहे, हे सर्व ती जाणत होती. राजाच्या मनातही अभिमानाचं बीज रुजलं आहे याची तिला जाणीव झाली. पण देवी लगेच नगर सोडून गेली नाही. ती प्रथम त्यांना संधी देऊ पाहत होती. अहंकार ओळखा आणि सुधारणा करा. देवीने ठरवलं की या नगराची खरी परीक्षा घ्यायची. म्हणून एका दिवशी एका तेजस्वी साधू रत्नपुराच्या दरबारात येणार होते. हे साधू सामान्य नव्हते. त्यांचं रूप वेशाने साधं पण अंतकरणाने दिव्य. ते लक्ष्मीच्या इच्छेने रत्नपुरात पाऊल ठेवणार होते. त्यांच्या आगमनाने या नगराच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा सुरू होणार होता. आता रत्नपूर नगरी ही जरी आधीपासूनच वैभवशाली होती, पण तरी एका क्षणानंतर त्याचं तेज आकाशाला भिडलं. तो क्षण म्हणजे लक्ष्मी देवीचं प्रकट होणं. आता एकदा पौर्णिमेची रात्र होती. संपूर्ण नगर चंद्रप्रकाशाने न्याहून निघालं होतं. मंदिरात घंटानाद, रस्त्यावर दीपमाळा, हवेत गंधकुंदाच्या सुवासाचा दरवळ. लोक आपल्या घरांच्या अंगणात रांगोळ्या काढून आरत्या गात होते. तेव्हा अचानक संपूर्ण आकाशातून सुवर्ण प्रकाशाचा वर्षाव होऊ लागला. लोकांच्या डोळ्यांना तो प्रकाश झेपेना, पण अंतकरण आनंदाने भरून आलं, जणू दैवी साक्षात्कार. आता नगराच्या मध्यभागी असलेल्या विशाल लक्ष्मी मंदिरात तो प्रकाश एकवटला. लोक आश्चर्याने तिथे धावत गेले. मंदिरातील सुवर्णमूर्ती जिवंत भासू लागली आणि मग त्या मूर्तीमधून तेजस्वी दिव्य स्वरूपाची एक आकृती उभी राहिली. स्वतः महालक्ष्मी प्रकट झाल्या. आता त्यांच्या हातात कमळ, धनधान्याचा कलश, सुवर्णमुद्रा, डोळ्यात करुणा, पण कपाळावर तेज. त्यांच्या पायाशी हत्ती झुकले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली.
लोक आनंदाने हाका मारू लागले, जयदेवी लक्ष्मी माता, जय जय रत्नापुराची अधिष्ठात्री. राजा विक्रमसेन स्वतः धावत मंदिरात आला. त्याने मस्तक जमिनीवर टेकवलं आणि देवीला वंदन केलं. लक्ष्मी देवीने हात उंचावला आणि म्हणाल्या, हे रत्नपूर वासियांनो, तुमच्या भक्तीने आणि पुण्यकर्माने मी प्रसन्न झाले आहे. या नगरात मी माझा वास करणार आहे. जोपर्यंत तुमच्या अंतकरणात नम्रता, दान आणि धर्म जिवंत राहील तोपर्यंत माझं वैभव अखंड राहील. हे शब्द उच्चारताच सुवर्ण कणांचा वर्षाव सुरू झाला. घराघरात अन्नदान भरलं. व्यापाऱ्यांच्या पेटाऱ्यात मोती हिऱ्यांचा साठा वाढला. शेतकऱ्यांच्या शेतात दुगुण पीक आलं. ज्याच्या घरात गरिबी होती तिथे समृद्धी ओसंडली. त्या दिवसापासून रत्नपुराचं ऐश्वर्य अक्षरशः दुप्पट झालं. लोक म्हणू लागले, आपलं नगर हे स्वर्गापेक्षा सुंदर आहे. लक्ष्मी देवीने इथे आपला स्थायिक वास केलाय. रस्त्यावरून चालताना सुवर्ण पुष्पांची पायघड्या भासत. सण उत्सवांना नवी उधळपट्टी आली. पूर्वी साधं पण मंगल वाटणारं जीवन आता अधिक भडक व विलासी झालं. राजा विक्रमसेन यालाही वाटलं, हे बघा, माझ्या राजकारभारामुळेच देवी प्रसन्न झाली. माझ्यामुळेच लक्ष्मीने आपला असण इथे स्थिर केलाय. त्याच्या मनातील अभिमानाची ठिणगी आता थोडी अधिक पेटली. पूर्वी रत्नपुरातील लोक साधे, नम्र आणि मदत करणारे होते, पण आता विलास व गर्व त्यांच्या बोलण्यात दिसू लागला. सणांना गरिबांना जेवायला बोलवलं जाई, पण तेही फक्त लोकांना दाखवण्यासाठी. दानधर्म हा कीर्ती मिळवण्यासाठी होऊ लागला. एका व्यापाऱ्याने 10 ब्राह्मणांना सोनेरी वस्त्र दिली. लोक टाळ्या वाजत होते, पण त्यांच्या मनात एकच विचार होता, माझं नाव पुढील 7 पिढ्यांपर्यंत घेतलं जाईल. साध्या मनाच्या लोकांनी ही उधळपट्टी पचत नव्हती. काही वृद्धांना वाटू लागलं, लक्ष्मी मातेने आम्हाला वैभव दिलं खरं, पण आपण त्याचा योग्य उपयोग करतो आहोत का? लक्ष्मी देवी ही सर्व काही पाहत होती. ती अदृश्य होऊन नगराच्या गल्लीबोळातून फिरत असे. एखादा गरीब भिकारी दारात उभा राहिला की लोक त्याला झिडकारत. एखादा साधू अन्न मागायला आला की त्याला उपदेश देऊन पाठी फिरवायचे. आता हे सर्व पाहून देवीच्या डोळ्यात दुःख दाटत होतं. तिला जाणवलं, मी या नगराला संपत्ती दिली खरी, पण या संपत्तीने त्यांच्यातील नम्रता हरून टाकली आहे. मात्र देवीने अजून संधी द्यायचं ठरवलं, कारण सर्व लोक अजूनही वाईट झाले नव्हते. काहींच्या अंतकरणात खरी भक्ती अजूनही होती. दरबारात एके दिवशी चर्चा रंगली. व्यापारी, सैनिक, विद्वान सगळे म्हणत होते, महाराज, लक्ष्मी देवी आपल्या नगरात स्थिर झाली आहे. आता आपल्या वैभवाला कोणीही स्पर्श करू शकणार नाही. राजा विक्रमसेन हसला आणि म्हणाला, हे खरं आहे, पण लक्षात ठेवा, ही कृपा मला लाभली आहे. माझ्या पराक्रमाशिवाय लक्ष्मी इथे स्थिर झाली नसती. माझ्या राज्य शक्तीमुळेच देवीने आपला वास इथे केला आहे. हे ऐकून दरबारातले काही ज्ञानी ब्राह्मण गप्प बसले. त्यांच्या मनात विचार आला, महाराजांचा हा अभिमान घातक ठरू शकतो. पण राजदरबारातील चापलूस लोकांनी टाळ्या वाजून म्हटलं, राजा विक्रमसेन महान आहे. लक्ष्मीने त्यांच्या पायाशी स्थायिक वास केलाय. देवी हे सर्व पाहत होती आणि तिच्या अंतकरणात एक चेतावणी उमटली. अहंकाराच्या ज्वालेत भस्म झालं की समृद्धी कधीच टिकत नाही. म्हणून रत्नपूर नगर आता अक्षरशः वैभवात न्याहून निघालं होतं. घराघरात संपत्ती आणि बाजारपेठात गर्दी, शेतात सोन्यासारखं धान्य. पण हळूहळू या समृद्धीने लोकांच्या मनातील नम्रता आणि भक्ती कमी होत चालली होती. नगरात दानधर्म सुरूच होता, पण तो खऱ्या भावनेने नव्हे तर दिखाव्यासाठी. राजा विक्रमसेन दररोज सकाळी भव्य दरबार भरवत असे. सोन्याची खांब, रेशमी पडदे, मोत्यांच्या झुंबरांनी सजवलेला सभामंडप. राजा ज्या सिंहासनावर बसत असे ते शुद्ध सुवर्णाने बनलेलं होतं. दरबारात विद्वान, सेनापती, व्यापारी, कवी, गायक, नर्तक यांची रांग लागलेली असे. लोक दूरदूरवरून राजाच्या दरबारात हजेरी लावत. त्यांना आशा असे की राजा न्याय देईल, दान देईल. पण हळूहळू या दरबारात न्यायापेक्षा गर्वाचं आणि अहंकाराचं वर्चस्व वाढू लागलं. राजाला आता अशा लोकांचीच गोडी होती जे त्याचं कौतुक करायचे. महाराज, आपल्या पराक्रमामुळे लक्ष्मी इथे स्थिर झाली आहे. आपण नसता तर रत्नपूर कधी इतकं वैभवशाली झालं नसतं. आपलं नाव भावी पिढ्या देवासारखं घेतील. अशी वाक्य दरबारात रोज ऐकू येऊ लागली. विद्वान आणि ज्ञानी लोक ज्यांनी देवीचं खरं महत्त्व सांगायचा प्रयत्न केला त्यांना गप्प बसवलं जात असे. आता राजाचा दरबार गर्विष्ठ होत चालला आणि त्याचा परिणाम नगरावरही दिसू लागला. प्रजेतील लोकही आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपण किती मोठं दान देऊ शकतो याचं प्रदर्शन करू लागले. एखादा व्यापारी गरिबाला अन्न देत असे, पण त्याला संपूर्ण नगरासमोर उभं करून, पहा, मी या गरिबाला अन्न दिलं, माझ्यासारखा दयाळू दुसरा नाही, असं सांगायचा. भक्तीचा खरा भाव हरून गेला होता. आता देवळात आरतीला गर्दी असायची, पण लोकांची मनं खरी भक्तिभावाने नव्हे तर कीर्ती मिळवण्याच्या लालसेने भरलेली असायची. याच काळात नगरात काही साधू येत. हे साधू भगवे वस्त्र नेसलेले,
हातात कमंडलू, चेहऱ्यावर तेज. आता ते लोकांना सांगायचे, हे नगर लक्ष्मीच्या कृपेने फुललाय. गर्व सोडा, दानधर्म खऱ्या भावनेने करा. पण लोक त्यांची चेष्टा करायचे. कोणी म्हणे हे साधू आळशी आहेत, काम करत नाही म्हणून भिक्षा मागतात. कोणी म्हणे हे आमच्या वैभवाला डावलायला आले आहेत. काही जण तर हसत हसत साधूंच्या हातातून भिक्षापात्र खेचून दूर फेकायचे. ही चेष्टा, हा अपमान दरबारापर्यंत पोहोचणार होता. एके दिवशी सकाळी दरबार भरला होता. तेव्हाच एक वृद्ध साधू दरबाराच्या प्रवेशद्वारावर आले. ते अत्यंत तेजस्वी दिसत होते. डोळ्यात करुणा, पण ओठांवर दृढतेचं स्मित आहे. हे नम्रपणे म्हणाले, हे राजन, अहंकाराच्या ज्वालेत कोणीही सुखी होत नाही. लक्ष्मी चंचल आहे, ती फक्त तिथे टिकते जिथे धर्म, दान आणि नम्रता असते. हे ऐकून दरबारात खसखस सुरू झाली. काही दरबारी हसले, काहींनी टोमणे मारले. राजा विक्रमसेनने थोड्या रागाने उत्तर दिलं, साधूंनो, तुम्हाला आमच्या नगराची खरी ओळख नाही. हे नगर माझ्या पराक्रमामुळे वैभवशाली आहे. लक्ष्मी इथे स्थिर झाली आहे कारण मी तिला जखडून ठेवलाय. साधू असले आणि म्हणाले, राजन, लक्ष्मीला कोणीही जखडून ठेवू शकत नाही. ती प्रवाही आहे. जिथे नम्रता, धर्म आणि दान आहे तिथेच ती राहते. पण जिथे गर्व, लोभ आणि अहंकार वाढतो तिथून ती क्षणात निघून जाते. हे ऐकून दरबारातील काही मंत्री साधूंची चेष्टा करू लागले. अरे, हा साधू काय सांगतोय? आमचं नगर सुवर्णमय आहे. देवी स्वतः इथे स्थिर आहे आणि हा म्हणतो लक्ष्मी निघून जाईल. ते साधूचा अपमान करून त्याला दरबाराबाहेर काढू लागले. राजाही म्हणाला, आम्हाला उपदेशाची गरज नाही. हे नगर माझ्या सामर्थ्यामुळेच भरभराटीला आलं आहे. जा साधू, दुसरीकडे उपदेश द्या. साधू शांतपणे हसले. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, ठीक आहे राजन, माझं काम इशारा देणं होतं. लक्ष्मीचा कोप जेव्हा तुमच्यावर येईल तेव्हा माझे शब्द आठवा. इतकं बोलून ते साधू दरबारातून निघून गेले. हा प्रसंग दरबारात घडत असताना लक्ष्मी स्वतः अदृश्य स्वरूपात तिथे उपस्थित होती. तिला हा अपमान असह्य वाटला. ती विचार करू लागली, हे लोक गर्वाच्या गर्तेत बुडाले आहेत. राजाने मला आपल्या पराक्रमाने बांधलं आहे असं समजलं, पण खरा आधार धर्म, दान आणि नम्रता आहे. याशिवाय मी कुठेही स्थिर राहत नाही. त्या क्षणापासून रत्नपूरवर संकटाची छाया पडली. अजूनही नगरात वैभव होतं, पण देवीचं हृदय दुखावलं गेलं होतं. आता ती आपल्या कृपेचा हात हळूहळू मागे घेणार होती. रत्नपूर नगर अजूनही सोन्याच्या तेजाने झळकत होतं, पण लक्ष्मीच्या मनातल्या दुःखाची चाहूल मात्र कोणालाही लागली नव्हती. नगरातील लोक ऐश्वर्याच्या उधळपट्टीत इतके गुंतले होते की त्यांच्या डोळ्यात नम्रतेचं पाणी हरपलं होतं. साधूंचा अपमान झाल्यानंतरही नगरात हशा पळसाद हे घुमत होते आणि मात्र काळाचं चक्र थांबत नाही. काही दिवस उलटले आणि एके दिवशी नगराच्या सीमेवरून एक वेगळंच दृश्य दिसलं. गडद अरण्याच्या दिशेने सकाळी एक दीर्घ जथ्या नगराच्या प्रवेशद्वाराकडे चालत येत होता. त्यात अग्रभागी चालत होते एक तेजस्वी साधू. उंच बांधा, पांढरं जटाधारी रूप, अंगावर भगव्या वस्त्रांचा झगा, डोळ्यात अद्भुत करुणा आणि ओठांवर दिव्य स्मित, हातात कमंडलू आणि त्रिशूलासारखी दंडिका. त्यांच्या मागे इतर काही शिष्य, तपस्वी आणि वैराग्यधारी साधू चालत होते. संपूर्ण जथ्यातून एक अद्भुत तेज प्रकट होत होतं. लोक दुरूनच पाहून थक्क झाले. नगरातील नागरिकांनी आश्चर्याने विचारलं, हे कोण साधू आहेत? त्यांच्या डोळ्यातून दिव्य तेज वाहतंय, जणू देवच पृथ्वीवर उतरले आहेत. नगराच्या प्रवेशद्वारावर रक्षकांनी त्यांना थांबवलं. महाराजांच्या दरबारात जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागेल, ते म्हणाले. साधू शांत स्वरात म्हणाले, आणि आम्हाला वैभव नको, आम्हाला फक्त धर्म प्रचार करायचा आहे. नगरातील लोकांना खऱ्या मार्गावर नेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांचा आवाज इतका गंभीर आणि पवित्र होता की रक्षकही क्षणभर थबकले. अखेरीस नगरातील लोकांच्या आग्रहामुळे साधूंना आत सोडण्यात आलं. साधूंच्या नगर प्रवेशाने प्रजेतील अनेक लोक भारावले. वृद्ध स्त्रिया त्यांच्या पायाशी नतमस्तक झाल्या आणि काही शेतकरी हात जोडून म्हणाले, बाबांनो, आमचं जीवन वैभवाने भरलं आहे, पण आमच्या अंतरंगात रिकामेपण आहे. कृपा करून आम्हाला धर्माचं स्मरण द्या. साधूंनी त्यांना आशीर्वाद दिला. तुमचं जीवन ऐश्वर्याने भरलेलं असलं तरी नम्रता हरवली तर लक्ष्मी टिकत नाही. लक्षात ठेवा, संपत्ती ही प्रवाही नदीसारखी आहे. तिला थांबवायचं असेल तर धर्म, दया आणि दान हे तर हवेत. म्हणून हे वचन ऐकून काही लोकांना प्रचंड आनंद झाला, पण नगरातील श्रीमंत व्यापारी आणि गर्विष्ठ दरबारी यांना मात्र हे शब्द कडवट वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी साधू महाराज विक्रमसेनच्या दरबारात आले. दरबार नेहमीप्रमाणे भव्यतेने सजला होता. मोत्यांच्या झुमरांची झळाळी, रेशमी आसनं आणि सोन्याच्या भिंतीवर कोरीव नक्षीकाम. राजा सुवर्ण सिंहासनावर बसलेला होता. मंत्री आणि व्यापारी त्याच्या आजूबाजूला चापलुसीचे शब्द गात होते. साधू दरबारात शिरले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या तेजस्वी रूपाकडे वळल्या. त्यांनी गंभीर आवाजात म्हटलं,
हे राजन, लक्ष्मी ही तुमच्या सामर्थ्याने नव्हे तर धर्मामुळे स्थिर राहिली आहे. पण मी पाहतो की तुमच्या नगरातील लोक गर्विष्ठ होत चालले आहेत. गरिबांचा अपमान होतो, साधूंची चेष्टा होते. जर ही वाट चालू राहिली तर लक्ष्मी या नगरातून निघून जाईल. हे शब्द ऐकताच दरबारात खचखच सुरू झाली. एक व्यापारी हसून म्हणाला, महाराज बघा ना, हे साधू देखील भीती दाखवायला आले आहेत. आमच्या नगरात सोन्याचा वर्षा होतो आणि हे म्हणतात समृद्धी नष्ट होईल. दुसरा मंत्री म्हणाला, हे साधू फक्त दान मागायला आले आहेत. त्यांना आमच्या वैभवाचा हेवा वाटतो. म्हणून दरबारात हशा फुटला. राजा विक्रमसेन मात्र थोडा गंभीर झाला. त्याने साधूंना विचारलं, हे साधू हो, तुम्ही असं का म्हणता की लक्ष्मी निघून जाईल? मी माझ्या सामर्थ्याने या नगराला सुवर्णमय केलाय. आमच्याकडे सेनाबळ, व्यापार, शेत सर्व काय आहे. मग समृद्धी नष्ट कशी होईल? साधूंनी डोळ्यात करुणा भरून उत्तर दिलं, राजन, युद्धाने मिळालेलं वैभव क्षणिक असतं. खरा आधार हा धर्म आहे. गरिबांचा अपमान, साधूंची चेष्टा आणि दान धर्मातील दिखावा हेच विनाशाचं बीज आहे. साधूंनी शेवटी गंभीर आवाजात म्हटलं, हे राजन, हा शेवटचा इशारा आहे. जर तुम्ही आणि तुमचे प्रजाजन नम्रता, दान आणि धर्म यांना विसरलात तर लक्ष्मी स्वतः या नगरातून निघून जाईल. त्या दिवसापासून वैभवाचं दीप विझू लागेल. संपूर्ण दरबार क्षणभर शांत झाला. पण लगेचच काही चापलुसी करणारे मंत्री पुन्हा हसू लागले आणि साधूंचा उपहास करू लागले. राजाही थोड्या गर्वाने म्हणाला, साधू, आम्हाला भीती दाखवू नका. हे नगर माझ्या सामर्थ्याने स्थिर आहे. लक्ष्मी आम्हाला कधीच सोडून जाणार नाही. साधूंनी दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं आणि ते म्हणाले, ठीक आहे राजन, माझं काम फक्त इशारा देणं होतं. आता वेळच दाखवेल की लक्ष्मीचा कोप किती भयानक असतो. इतकं बोलून साधू हळूहळू दरबारातून बाहेर पडले आणि त्यांच्या पायांच्या आवाजाने सभामंडप जणू गंभीर प्रतिध्वनी उमटला. त्या दिवशी रात्री लक्ष्मी स्वतः मंदिरात प्रकट झाली. तिच्या डोळ्यात करुणा होती, पण कपाळावर रागाची छटा होती. ती म्हणाली, साधूंचा अपमान झाला, प्रजेच्या हृदयातून भक्ती हरवली. आता वेळ जवळ आली आहे. मी अजून थोडी संधी देते. पण जर हा गर्व असाच वाढत गेला तर रत्नपुरावर माझा कोप ओढवेल. रत्नपूर नगरावर संपत्तीचा सुवर्णकळ चढला होता. देवळातील घंटानाद अजूनही होत होता. बाजारपेठा अजूनही मोत्यांनी सजल्या होत्या. राजदरबार अजूनही सोन्याने झळकत होता. पण त्या सगळ्यात तेजाखाली लोकांच्या अंतकरणात एक अदृश्य अंधार साचत चालला होता. म्हणून साधूंच्या जथ्याने दिलेला इशारा हा काही प्रजेच्या कानावर बसला होता. काही वृद्ध स्त्रिया व निरागस शेतकरी मनोमन विचार करू लागले, खरंच आपल्या नगरात गर्व वाढतोय का? आपण गरिबांना तुच्छ लेखतोय का? पण व्यापारी, दरबारी व राजाच्या जवळचे लोक या विचारांना हसण्याजोगं मानत होते. त्यांना वाटत होतं की नगराचं वैभव शाश्वत आहे. तेवढ्याच एका सकाळी पुन्हा एकटा तेजस्वी साधू नगरात आला. आता हा तोच साधू होता ज्याने आधी दरबारात इशारा दिला होता. तो अत्यंत शांत, पण डोळ्यातून प्रखर तेज वाहत होतं आणि त्याच्या डोळ्यात करुणा होती, पण ओठांवर दृढतेचं स्मित होतं. तो नगरातील गल्लीबोळातून चालत गेला. त्याने एका गरीबाला अन्न मागताना पाहिलं आणि गरीबाच्या दारात श्रीमंत व्यापाऱ्याचं भलं मोठं घर होतं. सोन्याचे खांब, हिरे, माणकांनी सजलेलं दार. पण जेव्हा तो गरीब भिकारी अन्न मागू लागला तेव्हा घरातील सेवकाने त्याला दुत्कारलं, दूर हो, आमच्या दारात अशुभ माणसं नकोत. हे दृश्य पाहून साधूचं अंतःकरण हल्लं. त्याने मंद स्मित करत स्वतःशीच म्हटलं, जिथे गरिबांचा अपमान होतो तिथे समृद्धीचा सूर्य अस्ताला लागतो. त्या दिवशी दरबारात मोठा उत्सव होता. राजा विक्रमसेन आपल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ एक भव्य सोहळा आयोजित करत होता. सभामंडप मोत्यांनी, सुवर्ण पुष्पांनी सजला होता. हजारो प्रजाजन जमले होते. तेव्हा त्या साधूने दरबारात प्रवेश केला. त्याच्या हातात कमंडलू, डोळ्यात प्रखर तेज आणि त्याने प्रवेश करता दरबारात एकदम शांतता पसरली. साधूने सिंहासनाकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाला, राजन, पुन्हा सांगतो, गर्व हा विनाशाचं बीज आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. जर तुम्ही गरिबांचा अपमान थांबवला नाही तर देवीचा कोप ओढवेल. हे ऐकून दरबारातले चापलुसी करणारे मंत्री हसू लागले. हा साधू पुन्हा आला, आता याला धडा शिकवलाच पाहिजे. एका दरबाराने साधूच्या हातातील कमंडलू हिसकावून घेतलं आणि जमिनीवर आपटून फोडलं. पाणी सांडलं आणि सभामंडपात तडे गेलेला आवाज घुमला. दुसऱ्याने साधूला ढकलून दिलं. साधू जमिनीवर कोसळले, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त करुणा होती. राजा विक्रमसेनने कटाक्ष टाकला आणि म्हणाला, हे साधू, आम्हाला भीती दाखवणं थांबवा. आमचं नगर अजिंक्य आहे. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांच्या शब्दांनी लक्ष्मी आम्हाला सोडून जाणार नाही. हे ऐकून दरबारात हास्याचा गजर झाला. साधू उठले, त्यांनी हात जोडले आणि शांतपणे म्हणाले, ठीक आहे राजन, तुम्ही माझा अपमान केला, पण मला त्याचं दुःख नाही. माझं कार्य फक्त सत्य सांगणं होतं. आता लक्ष्मी ही तुमच्या सिंहासनावर नाही, ती गरिबांच्या भाकरीत, भक्तांच्या अश्रूत आणि साधूंच्या भिक्षापात्रात वास करते. आता आज तिचा अपमान झालाय. आजपासून या नगराच्या समृद्धीचा सूर्य अस्ताला लागेल. इतकं बोलून साधू दरबारातून बाहेर निघाले.
त्यांच्या पावलांचे आवाज जणू संपूर्ण नगराच्या भवितव्याची घंटा वाजवत होते. त्या रात्री लक्ष्मीदेवी मंदिरात प्रकट झाली. तिच्या डोळ्यात रागाचा अग्नी होता. ती म्हणाली, माझ्या प्रिय साधूंचा अपमान झाला, गरिबांचा अपमान झाला. मी चेतावणी दिली होती, पण अहंकाराने कान झाकले गेले. आता माझा कोप सुरू होईल. मंदिराच्या सुवर्ण मूर्तीवरची चमक मंदावली, फुलं कोमजली, दीप विझले. हे देवीच्या निघून जाण्याचं पहिलं चिन्ह होतं. आता पुढच्या दिवशी नगरातील लोकांना काही वेगळं जाणवलं. बाजारपेठेत नेहमी सोन्यासारखी झळाळी असे, पण त्या दिवशी व्यापाऱ्यांच्या दुकानात मंद अंधार भासत होता. धान्याच्या कोठारात उंदरांचा प्रादुर्भाव वाढला. शेतातील पिकं अचानक कोमजू लागली. काही वृद्धांनी पुटपुटलं, ही साधूंच्या शब्दांची खरी होत गेलेली छाया आहे आणि आपण त्यांच्या अपमानाचं फळ आता नक्कीच भोगणार आहोत. रत्नपूर नगर अजूनही बाहेरून वैभवशाली दिसत होतं, पण सोन्याचे रस्ते, मोत्यांनी सजलेले दरबार, उत्सवाचे गजर, पण आतल्या आत काहीतरी बदल सुरू झाला होता. आता साधूंचा अपमान झाल्यानंतर देवीचं हृदय दुखावलं होतं आणि तिच्या कृपेचा हा तेजस्वी प्रकाश हळूहळू मावळू लागला. आता त्या रात्री विक्रमसेन आपल्या सुवर्ण महालात निजला होता. त्याच्या डोक्याजवळ सुवर्णदीप लावलेले पलंग, मोत्यांच्या आच्छादनांनी सजलेला सेवक बाहेर जागेवर बसलेले. पण राजाच्या मनात काहीसा अस्वस्थपणा होता. त्याला वारंवार साधूचे शब्द आठवत होते. लक्ष्मी गरिबाच्या भाकरीत, भक्ताच्या अश्रूत आणि साधूंच्या भिक्षापात्रात वास करते. तिचा अपमान झालाय. मध्यरात्री अचानक सुवर्ण प्रकाशाने संपूर्ण राजमहल उजळून गेला. राजांच्या डोळ्यापुढे एक दिव्य रूप उभं राहिलं, महालक्ष्मी स्वतः. आता लक्ष्मीच्या हातात कमळ आणि सुवर्ण कलश, डोळ्यात राग आणि करुणेचं मिश्र होतं. ती राजाच्या पलंगाजवळ उभी राहून म्हणाली, हे विक्रमसेना, तुला वाटलं की रत्नपुराचं वैभव फक्त तुझ्या सामर्थ्यामुळे आहे? तू माझ्या साधूंचा अपमान केलास, गरिबांची हेटाळणी केली. मी तुला अनेकदा इशारा दिला, पण तुझ्या कानांवर तो पडला नाही. आता माझा कोप सुरू होईल. राजा घाबरून उठला आणि दोन्ही हात जोडून म्हणाला, हे देवी, क्षमा करा. मी अभिमानात पडलो. मला नगराची समृद्धी नष्ट होऊ देऊ नका. आणि देवी गंभीर आवाजात म्हणाली, अभिमान मनुष्याला आंधळा करतो. मी तुला शेवटची संधी देते. जर तू प्रजेतील गरिबांना सन्मान दिला, साधूंचा आदर केला, तर मी इथे स्थिर राहीन. पण जर हा गर्व, हा लोभ, हा अपमान असाच वाढत राहिला, तर लक्षात ठेव, मी या नगरातून निघून जाईल आणि माझ्यासोबत तुझ्या वैभवाचं तेजही निघून जाईल. इतकं बोलून देवी अदृश्य झाली. राजा घामाने भिजला होता. तो स्वप्न होतं की प्रत्यक्ष दर्शन, पण देवीचे शब्द इतके स्पष्ट आणि प्रभावी होते की त्याच्या मनाला शंका उरली नाही. त्याने विचार केला, काय खरंच माझ्या नगरात अहंकार वाढतोय का आणि साधूंचा अपमान आपण केला का? पण लगेच त्याच्या मनात दुसरा विचार आला, कदाचित हे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत. आपलं नगर इतकं वैभवशाली आहे की लक्ष्मी आम्हाला सोडून जाईलच कशी? अशा संभ्रमात तो रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नगरात विचित्र घटना घडू लागल्या. शेतातल्या पिकांवर अचानक पिवळसर डाग दिसू लागले. धान्यांच्या कोठारात उंदराचा प्रादुर्भाव वाढला. व्यापाऱ्यांचा माल समुद्रमार्गावर बुडाला. लोक म्हणू लागले, ही काही सामान्य घटना नाही, हे देवीचा इशारा आहे. आणि पण दरबारातील मंत्री व व्यापारी हसून म्हणाले, हे फक्त योगायोग आहेत. आपल्या नगराचं वैभव कोणीही कमी करू शकत नाही. त्या काळात नगरातील गरीब लोक अजूनही प्रचंड त्रास सहन करत होते. त्यांच्या झोपड्यात धान्य कमी होऊ लागलं, पण श्रीमंतीच्या महालात अजूनही मेजवानी सुरू होती. एका वृद्ध आईने राजदरबारात येऊन अन्नाची याचना केली. ती थरथरत म्हणाली, महाराज, माझ्या मुलांच्या तोंडात 3 दिवसापासून अन्नाचा घास गेला नाहीये. कृपा करून आम्हाला धान्य द्या. पण दरबारातील एका व्यापाऱ्याने तिला झिडकारलं, जा रे बाई, तुझ्या अशुभ चेहऱ्याने आमच्या दरबाराला मलिन करू नकोस. हे पाहून साध्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आले आणि अदृश्य स्वरूपात देवी तिथे उपस्थित होती. तिच्या डोळ्यात रागाचा अग्नी भडकू लागला. त्या रात्री पुन्हा देवी स्वप्नात राजाला दिसली. यावेळी तिच्या हातात कमल नव्हतं, तर ज्वाला समान अग्नी होता. ती म्हणाली, हे विक्रमसेना, तुला सांगितलं होतं, गरिबांचा अपमान थांबवा, साधूंना सन्मान द्या. पण आज मी स्वतः पाहिलं की एका उपाशी आईला दरबारातून हाकललं गेलं. मी अजून एक संधी देत आहे. जर तू आणि तुझे प्रजानन सुधारलात तर मी इथेच राहीन. पण तसं झालं नाही तर लक्षात ठेव, मी कायमची निघून जाईल आणि तुझ्या नगराचं नाव इतिहासात फक्त विनाशाच्या उदाहरणाने घेतलं जाईल. इतकं सांगून देवी नाहीशी झाली. आता राजा सकाळी उठला तेव्हा त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. त्याने दरबारात मंत्री व व्यापाऱ्यांना बोलावलं. तो म्हणाला, मला देवीने 2दा स्वप्नात इशारा दिलाय. आपल्याला गर्व सोडून नम्रतेने वागावं लागेल. गरिबांना मदत करा, साधूंना सन्मान द्या. पण मंत्री व व्यापारी हसले, महाराज, आपण इतक्या मोठ्या पराक्रमी आहात आणि लक्ष्मीला घाबरण्याचं कारणच नाही. हे स्वप्न फक्त मनाचे खेळ आहेत. आपण आपल्या वैभवाचा आनंद घ्या. राजाचं मन डळमळत होतं. त्याला देवीचा इशारा खरा वाटत होता, पण दरबारातील चापलुसीमुळे तो पुन्हा गर्वाच्या गर्तेत खेचला जात होता. आणि त्या संध्याकाळी नगरात विचित्र शांतता होती.
पक्ष्यांचे आवाज थांबले, मंदिरातील दिवे मंदावले, बाजारपेठ लोकांची गर्दी कमी झाली. लोक म्हणू लागले, जणू नगरावर एखादी अदृश्य छाया पसरली आहे. हीच होती देवीची शेवटची मौन चेतावणी की आता वेळ जवळ आली आहे. जर अहंकार असाच वाढत राहिला तर रत्नपुरावर तिचा कोप ओढणार होता. रत्नपूर आता एका विचित्र टप्प्यावर पोहोचले होते. दिवसा शहर झगमगत होते आणि रात्री ते सुवर्ण छताखाली निहाल्यासारखे उजळून निघत असे. पण या बाह्य तेजाखाली लोकांची मने मात्र कोरडी होत चालली होती. लक्ष्मी देवीने एकदा आशीर्वाद दिला होता, पण त्यानंतर लोकांनी वैभवाचा असा मोठा गौरव केला की तो गौरवच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला. त्या वर्षीचा उत्सव काही वेगळाच ठरला. पवित्र पर्व आणि धनसमृद्धी साजरी करण्यासाठी राजा विक्रमसेनने 5 दिवसांचा भव्य महोत्सव जाहीर केला. इतका मोठा की रत्नपुरात कधीही न झालेला. पूजा, रथ, यात्रा, गायन, नर्तन, धनवर्षाव सर्व काही थाटामाटात होणार होते. दरबारात मान्यवर, परदेशी पाहुणे, व्यापारी, अधिकारी सगळे जमले. आता संपूर्ण नगरात मंडप उभारले गेले. रस्त्यावर रेशमी कापड अंथरले गेले. मोत्यांच्या माळांनी शोभा वाढवली गेली. फुलांच्या माळांनी मंदिरे सुशोभित झाली. शेतकरी आपले उत्तम पीक शहरात घेऊन आले. व्यापारी सोन्याचे दागिने, मोत्यांचे हार यांचा पुरवठा करत होते. लोक नाचत गात होते आणि आनंदाचा जल्लोष सर्वत्र दिसत होता. मात्र काही गरिबांना जेवत मिळत नव्हते आणि वृद्ध स्त्रिया आणि साधे लोक हे दृश्य पाहून मनातल्या मनात घाबरत होते. त्यांना जाणवत होते या सणात काहीतरी हरवले आहे. पहिल्या दिवशी राजा विक्रमसेन सोन्याच्या सिंहासनावर बसला आणि रेशमी वस्त्र, डोक्यावर मुकुट, हातात राजदंड. तो तेजस्वी दिसत होता. लोकांनी त्याला पाहून हात जोडले. त्याने भाषणात म्हटले, रत्नपूर वासियांनो, आपल्या नगराची महती आता जगभर पसरली आहे. आता आपल्या पराक्रम आणि श्रमामुळे हे वैभव मिळाले आहे. लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न आहेत. या वैभवाचा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. दरबारात टाळ्यांचा गजर झाला. पण या भाषणात पराक्रम या शब्दाला दान, धर्म आणि नम्रतापेक्षा जास्त महत्त्व दिले गेले. हे सूक्ष्म पण महत्त्वाचे बदल लोकांच्या लक्षात आले नाही. दुसऱ्या दिवशी रथयात्रा निघाली. सुवर्णरथ, मोत्यांचे पोशाख, नर्तन, गायक, नगरभर उत्साह होता. पण काही ठिकाणी विचित्र घटना घडल्या. गरीब मुलाला रथाजवळ येऊ दिले नाही. एका वृद्धाला मार्गात थांबू दिले नाही. एका व्यापारी लोकांना म्हणाला, पहा, मी किती खर्च केला आहे या महोत्सवासाठी. माझ्याशिवाय हे शक्यच नव्हते. लोक त्याचे कौतुक करू लागले. पण यात दानधर्म नव्हता, फक्त दिखावा होता. एका गरीब वृद्धाने थोडं अन्न परदेशी पाहुण्यांसाठी अर्पण केलं. पण एक श्रीमंत व्यापारी हसत त्याचा उपहास करू लागला. अरे, एवढं देऊन तुला मान मिळेल असं तुला वाटतं का? लोकही त्याला हसले आणि वृद्ध लाजून निघून गेला. ही शेवटी घटना पुढे मोठं संकट घेऊन आली. लोकांना वाटू लागलं दान फक्त श्रीमंतांनी करायचं असतं. अरे, खरे भाव हरवले आणि दिखावा वाटू लागला. चौथ्या दिवशी एक शाळकरी मुलगा आईसोबत मंदिराजवळून जात होता. लोक नाचत गात होते, पण साधू एका कोपऱ्यात शांत बसले होते. त्याने नगरासाठी प्रार्थना केली, पण कुणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. एक भक्त आपले शेवटचे थोडेसे अन्न अर्पण करत होता. पण एक श्रीमंत आमिर त्याला म्हणाला, तुझा हा अन्नपात्र काहीच कामाचा नाही, घेऊन जा. तो भक्त दुःखी होऊन परत गेला. साधूंच्या डोळ्यात वेदना होती. त्यांनी पुन्हा स्मरण दिलं. लक्ष्मी गरिबाच्या भाकरीत, भक्ताच्या अश्रूत, साधूंच्या भिक्षापात्रात बसते. पण त्यांचे शब्द लोकांच्या कानापर्यंत पोहोचले नाहीत. 5व्या दिवशी भव्य मेजवानी सुरू होती. अन्नाचे डोंगर, नृत्य, दागदागिने, नगर आनंदात बुडालेले होते. पण मंदिरातील दीप मंद झाले. फुलांच्या माळा कोमजल्या. त्या रात्री लक्ष्मीदेवी स्वतः प्रकट झाल्या. त्यांनी गंभीर स्वरात म्हटलं, मी हे नगर पवित्रतेने दिलं, पण लोकांनी गर्व केला, श्रद्धा आणि दया विसरल्या. आता आम्ही इथे राहणार नाही. त्याच रात्री वारा थंड झाला. नगरभर एक सावली पसरली. देवीची मूर्ती जणू ओसाळल्यासारखी दिसली. सकाळी लोकांनी पाहिलं. बाजारात वस्तूंचे भाव पडले. व्यापारी घाबरले. शेतातली पिकं कापायला लागली आणि नद्यांचं पाणी कमी झालं. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला आणि उत्सवाचं तेज कधीच परत येणार नाही हे कुणाला ठाऊक नव्हतं. आणि हे सर्व झालं एका गरिबाच्या अपमानाने. हे लक्षात ठेवा. आता रत्नपूर नगरात झालेला तो भव्य महोत्सव इतिहासात नोंदला गेला. लोक अजूनही त्याच्या आठवणींमध्ये रमलेले होते. पण त्या आनंदाच्या उधळपट्टीच्या मागे अदृश्य सावली उतरली होती. लक्ष्मीने ज्या क्षणी आपल्या अंतकरणात ठरवलं की आता ती या नगरातून निघून जाणार, त्या क्षणी रत्नपुराचा ऱ्यास सुरू झाला. रत्नपुराची खरी ताकद त्यांची सुपीक शेतं, गंगा यमुनेच्या संगमावर पसरलेली हिरवीगार शेतं, नगराला अन्नधान्याचा अखंड पुरवठा करत. पण उत्सवानंतरच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. धान्यांची पिकं अचानक पिवळसर होऊ लागली. तांदळाच्या कणसांवर दुष्काळाची छाया दिसू लागली. एकेकाळी सोन्यासारखी चमकणारी शेतं आता ओसाड भासत होती. गावकऱ्यांनी पाण्याचा पुरवठा केला, खतं टाकली, पण काही उपयोग झाला नाही.
लोक कुजबुजू लागले, देवी नाराज झाली आहे, तिचं वरदहस्त आपल्यावरून निघून गेलाय. रत्नपुराचं दुसरं बळ होतं त्यांचा व्यापार. मोत्यांचे हार, रत्नजडित वस्त्र, सुवर्ण नाणी या सर्वांची ही मागणी दूरवर होती. पण अचानक व्यापारात अपयश येऊ लागलं. दूरवरच्या समुद्री मार्गावर जहाज बुडू लागले. काही व्यापाऱ्यांचा माल लुटला गेला. जिथे रत्नपुराचा व्यापारी गेलेला असायचा तिथे आता दुसऱ्या नगरातील व्यापाऱ्यांना महत्त्व मिळू लागलं. व्यापाऱ्यांच्या घरात चिंता दाटू लागली. जे लोक काल सोन्याचे थाळे वापरत होते आणि ते आता रोजच्या खर्चासाठी हवालदिल झाले. नगरातील प्रजा जी आधी राजावर प्रेम करत होती आता कुजबुजू लागली. आपला राजा गर्विष्ठ झालाय, देवीचा अपमान झाला म्हणूनच आपल्यावर हे संकट आलाय. लोकांच्या घरात अन्नधान्य कमी होऊ लागलं. कधीही उपाशी राहिला नसलेला नगरातील माणूस आता रिकाम्या पोटी झोपायला लागला. गरिबांचं दुःख वाढलं आणि श्रीमंतांची संपत्तीही कमी होत गेली. नगराचं भांडण, चोरी, फसवणूक वाढू लागली. लोकांच्या नजरेतून आपुलकी नाहीशी झाली. समृद्धी निघून गेल्यानंतर नगरावर रोगराईची सावली आली. लोकांच्या घराघरात ताप, खोकला, उलटी यांचा प्रादुर्भाव झाला. नगरातील वैद्य औषध घेऊन आले आणि देऊ लागले, पण त्यांना त्यांचा काही उपयोग झाला नाही. लोक म्हणू लागले, ही रोगराई साधी नाही, ही लक्ष्मीच्या कोपाची छाया आहे. राजा विक्रमसेन दरबारात बसलेला होता. त्यांच्या डोळ्यात चिंता होती, पण तोंडावर अजूनही गर्वाची छटा होती. मंत्री म्हणाले, महाराज, ही फक्त काही वाईट दिवस आहेत. आपण थोडं सैन्य वाढवू, व्यापाराचे नवे मार्ग उघडू आणि सर्व काही पुन्हा पूर्ववत होईल. पण राजाचं मन मात्र खात होतं. त्याला देवीने दिलेला इशारा आठवत होता. नम्रता सोडलीस तर मी निघून जाईल. तो विचार करीत होता, खरंच देवी निघून गेली आहे की अजून काही उपाय आहे? नगरातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी नाहीशी झाली. जिथे पूर्वी हास्याचे गजर असायचे तिथे आता फक्त आक्रोश ऐकू येत होता. लोक म्हणू लागले, आपल्या नगराचे साधूंचा अपमान केला आणि गरिबांना धुतकारलं, यासाठीच लक्ष्मी रागावली. म्हणून लोक एकमेकांना सांगू लागले की आता पश्चातापच एकमेव मार्ग आहे. म्हणून अजूनही दरबारातील गलविष्ट व्यापारी व मंत्री लोकांना सांगत होते, हे सगळं तात्पुरतं आहे. लक्ष्मीला आपल्या नगरातून कोणीही आलो शकत नाही. लक्ष्मी अदृश्य स्वरूपात नगरात फिरत होती. तिने पाहिलं, उपाशी मुलं रडतायत, आई रिकाम्या भांड्यात पाणी उकळते, शेतकरी कोरड्या शेतात रडतोय. हे पाहून देवीच्या डोळ्यातून करुणाश्रू आले, पण तिच्या मनातला राग अजूनही शांत झाला नव्हता. ती म्हणाली, हे सगळं त्यांच्या अहंकाराचं फळ आहे. मी अजूनही वाट पाहते आहे. कधी हे लोक खरंच नम्र होतील आणि साधूंचा व गरिबांचा सन्मान करतील. काही महिन्यातच रत्नपुराचं रूप बदललं आणि पूर्वी सोन्याने झळकणारे रस्ते आता ओसाड झाले. भव्य बाजारपेठा रिकाम्या पडल्या. महालात मेजवान्या बंद झाल्या. लोकांच्या घरात दिवे विझले. रत्नपूर, ज्याचं वर्णन स्वर्ग समान नगर असं केलं जात होतं, आता उजाड नगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि रत्नपूर, जे कधी सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध होतं, आता हळूहळू एका काळ्या सावलीत गुरफटू लागलं. लक्ष्मीच्या कोपाने नगरावर संकटाची वादळं कोसळत होती. जे नगर एकेकाळी ऐश्वर्याने बहरलेलं होतं ते आता दरिद्र्याच्या विळख्यात अडकत होतं. शेतं ओसाड झाली होती. धान्याची कोठारं रिकामा पडली होती. जे घर पूर्वी सुवर्ण थाळ्यात भोजन करीत होती ते आता कोरडं पाणीही मिळणं कठीण झालं. आई आपल्या मुलाला रिकाम्या भांड्यात पाहून रडू लागली. मुलं उपाशी झोपत होती. लोक म्हणू लागले, देवीचा कोप आहे. साधूंचा अपमान आणि गर्वाचं फळ आपण भोगतोय. नगरातील व्यापारी, जे पूर्वी रत्नजडित वस्त्र आणि मोत्यांचे हार विकत, ते आता कर्जबाजारी झाले होते. त्यांच्या गोडाऊनमध्ये माल पडून राहिला, पण कोणी खरेदी करणारं नव्हतं. जहाज बुडाली, व्यापारी मार्ग बंद झाले आणि त्यांचा व्यवसाय कोसळला. काही व्यापारी भिकारी बनले. जे लोक काल सोन्याचे थाळे मांडून मेजवान्या देत होते ते आज अन्नासाठी मंदिराच्या दारात उभे राहू लागले. राजमहल आणि दरबारींचे प्रासादही आता सुनसान झाले आणि जिथे दरबारात गाणी, नृत्य, गायन होतं तिथे आता फक्त आक्रोश ऐकू येत होता. मोत्यांचे झुंबर धुळीने झाकले गेले. सोन्याचे पडदे फाटले. महामंडप रिकामे झाले. दरबारात एकेकाळी गर्दी असायची, पण आता कोणी तिथे न्यायासाठी येईना. लोक म्हणू लागले, राजा आपल्याला वाचवू शकला नाही. लक्ष्मीचा कोप त्याच्यावरच नाही तर संपूर्ण नगरावर आहे. उपासमारीसोबत रोगराई नगरात आली. ताप, अतिसार, खोकला यांनी प्रजेचा निघताच बळी घेऊन सुरू केलं. वैद्य औषध देऊन लागले, पण त्यांना उपयोग झाला नाही. लोकांच्या घराघरात आक्रोश ऐकू येऊ लागला. लोक म्हणू लागले, हे देवीचा अंतिम इशारा आहे. जर आपण आता सुधारलो नाही तर नगर कायमचं नष्ट होईल. या सगळ्या संकटांमध्ये लोकांच्या डोळ्यात गर्वाची छटा नाहीशी झाली. जे लोक काल गरिबांची चेष्टा करत होते ते आता स्वतः भाकरीसाठी भटकू लागले. लोकांना उमजलं, खरी संपत्ती ही दान, धर्म आणि नम्रता आहे. उधळपट्टी, गर्व आणि अहंकार ही खरी गरिबी आहे. राजा विक्रमसेन राजमहालात बसला आणि त्यांच्या डोळ्यात निराशा होती. त्याला देवीचं स्वप्न आठवलं, जर नम्रता विसरलास तर मी निघून जाईल. आता त्याला उमगलं होतं
देवी खरंच निघून गेली आहे. राजाने दरबारात प्रजेला बोलावलं आणि म्हणाला, माझ्या अभिमानामुळे, माझ्या गर्वामुळे लक्ष्मी रागावली. मी अपराधी आहे. आता आपण सर्वांनी पश्चाताप केला पाहिजे. साधूंचा सन्मान केला पाहिजे. गरिबांची सेवा केली पाहिजे. लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रत्नपूर जे एकेकाळी सुवर्णमय होतं आता उजाड झालं. रस्त्यावर भिकारी दिसू लागले. महालांच्या दारात उपासमार करणारे लोक झोपलेले असत. मंदिरातील दीप मंदावले. नगरावर जणू एका अदृश्य सावलीचं साम्राज्य पसरलं होतं. दारिद्र्याची छाया. रत्नपूर आता अंधाराच्या छायेत आले होते. वैभव ओसरले. लोक दुःखाने ग्रासले. राजा विक्रमसेनने असा काळ कधीच पाहिला नव्हता. पूर्वीचा गर्व आता त्याच्या मनावर जड ओझ्यासारखा वाटत होता. प्रजेच्या दुःखाचे आर्त स्वर त्याला रात्री झोपू देत नव्हते. एका सकाळी तो महालातून बाहेर पडला. हातात तलवार नव्हती. फक्त जनेवर हात ठेवून तो चालला होता. चेहऱ्यावरची चमक मावळली होती. त्याच्यासोबत काही विश्वस्त सेवक होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरही भीती आणि काळजी दिसत होती. राजाच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, मी काय हरवलं? याचे उत्तर त्याला कुठेच मिळत नव्हते. दरबारात बसल्यावर त्याने पाहिलं, मंत्री व्यापारी सारे हजर होते, पण कोणाच्याही डोळ्यात उत्साह नव्हता. ते फक्त बनावटी हसत होते. राजाने विचारवंतांना बोलवून विचारलं, उपाय काय आहे? तेव्हा एका वृद्ध ब्राह्मणाने शांतपणे सांगितलं, महाराज, जर दोष अंतकरणात असेल तर उपाय आत्मपरीक्षणातच आहे. आपण केलेले अपमान ओळखाल आणि तेव्हाच वळण मिळेल. हे ऐकून राजा गंभीर झाला. सत्य पचवणं कठीण होतं, पण आता ते टाळणं अशक्य होतं. राजाला साधूंचे शब्द सतत आठवत होते. लक्ष्मी चंचल आहे, ती गरिबाच्या भाकरीत बसते. साधूंचा अपमान म्हणजे समृद्धीचा नाश. आता तो त्यांना दुर्लक्षित करू शकत नव्हता. त्याने ठरवलं, साधूंना शोधायचं. जर त्यांचा आशीर्वाद परत मिळाला तरच नगरात सुख शांती पसरेल. त्याने दूत पाठवले. सैन्याधिकारी, वृद्ध ब्राह्मण आणि काही दयाळू लोकांना आदेश दिले, साधूंना शोधा, त्यांना सन्मानाने आमंत्रित करा. पण सुरुवातीला अडचणी आल्या. गावकऱ्यांनी दूतांना थंड प्रतिसाद दिला. आता का आलात? आमच्या घरात उपासमार असताना तुमच्या नगराने कधी विचार केला नाही. काहींनी म्हटलं, हा फक्त दिखावा आहे. प्रत्यक्ष आमचं दुःख कोण घालवणार? हे ऐकून राजा अंतर्मुख झाला. आता फक्त आदेश देऊन काही साध्य होणार नाही हे त्याला उमगलं. शेवटी तो स्वतःच बाहेर पडला. राजाशाही वैभव सोडून, साधे वस्त्र घालून काही थोड्या लोकांसह तो गावी गावी फिरू लागला. लोकांनी विचारलं, महाराज, आपण स्वतः का आलात? तो म्हणाला, माझ्या चुका दुरुस्त करायला आलो आहे. माझ्यामुळे तुम्हाला दुःख झालं, मला माफ करा. त्याने प्रत्येक घरात जाऊन लोकांचे हात धरले, त्यांना अन्न दिलं आणि दोष मान्य केला. सुरुवातीला लोक शंका घेत होते, पण हळूहळू त्यांच्या डोळ्यात विश्वास दिसू लागला. आता दरबारातील काही लोक मात्र विरोध करत होते. हे सगळं व्यर्थ आहे, राजाला फक्त नुकसान होईल. पण विक्रमसेन ठाम होता, राजसत्ता केवळ शस्त्रासाठी नसते, ती प्रजेच्या सेवेसाठी असावी. त्याला उमगलं की खरी उभारणी 3 गोष्टीवर हवी. दान म्हणजे आर्थिक मदत, धर्म म्हणजे नैतिकता आणि नम्रता म्हणजे आत्मिक शक्ती. आता एका गावात त्याला एक ज्ञानी ब्राह्मण भेटला. त्याने राजाला सांगितलं, दान अन्न देत, पण खरी भावना नसली तर ते नष्ट होतं. आता लोकांना काम द्या, रोजगार द्या, शेतासाठी पाणी द्या, धर्मशाळा उभारा, गरिबांना सन्मान करा. राजाने वचन दिलं, मी तुमच्या मार्गदर्शनानुसार वागेन. राजाने धान्याचे गोदाम उघडले, दानशाळा व धर्मशाळा सुरू केल्या. गरिबांना वस्त्र, औषधे दिली. त्याने लोकांना फक्त मदतच नाही तर कामही दिलं. नद्या साफ करणं, जलाशय बांधणं, भिंती दुरुस्त करणं, कारगिरी केंद्र उघडणं, यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. लोकांचा विश्वास परत जागू लागला. तरी राजा मनात सतत विचार करत असे, हा बदल खरा आहे का? साधू परत येतील का? पण तो निराश न होता पुढे चालू राहिला. आणि काही महिन्यानंतरच बाजार थोडेफार सुधारले. मुलं शाळेत परतू लागली. रुग्णांना औषध मिळू लागली. लहानसा बदल दिसू लागला. राजाला कळलं, खरी समृद्धी परत यायला वेळ लागेल, पण योग्य वाट सुरू झाली आहे. राजा रोज साधूंच्या स्मरणार्थ प्रार्थना करू लागला. सार्वजनिक सभांमध्ये आपल्या चुका मान्य करून प्रजेसमोर बोलू लागला. लोकांच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण झाली. काहींनी मदतीला हातभार लावला. राजाला अखेर खरी शांती लाभू लागली, कारण आता त्याने आपला पराक्रम प्रजेच्या सेवेत लावायला सुरुवात केली होती आणि त्यामुळेच त्याचं वैभव आता परत येत होतं. रत्नपूर नगराने आता दरिद्र, रोगराई आणि उपासमार यांचा भयावह अनुभव घेतला होता. राजा विक्रमसेनच्या मनात आता अभिमान नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त अपराधाची जाणीव आणि नम्रता होती. लोकांनी गर्व आणि लोभाच्या जाळ्यातून सुटून खऱ्या अर्थाने पश्चाताप करायला सुरुवात केली होती. पण प्रश्न एकच होता, देवी परत येईल का? लोकांना सतत त्या तेजस्वी साधूंची आठवण येत होती, ज्यांनी दरबारात उभं राहून स्पष्ट इशारा दिला होता, लक्ष्मी गरिबाच्या भाकरीत, भक्तांच्या अश्रूत आणि साधूंच्या भिक्षापात्रात वास करते.
तिचा अपमान झाला तर वैभव नष्ट होईल. ते शब्द आता प्रत्येकाच्या कानात सतत गुंजत होते. लोक म्हणू लागले, जर ते साधू पुन्हा आले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं तर कदाचित देवी प्रसन्न होईल. राजा विक्रमसेन एका संध्याकाळी राजमहालातून बाहेर पडला. त्याने सर्व प्रजेला नगराच्या विशाल मैदानात बोलावलं. सर्व लोक भुकेले, चिंताग्रस्त, रडणारे होते. त्यांच्या समोर राजा उभा राहिला आणि त्याने मस्तक खाली घालून नम्रतेने सांगितलं, हे रत्नपूर वासियांनो, मी तुमचा दोषी आहे. माझ्या गर्वामुळे आपण सर्वांनी लक्ष्मीचा कोप ओढवून घेतला. मी तिच्या साधूंचा अपमान केला, गरिबांकडे दुर्लक्ष केलं. आज माझं हृदय अपराधी आहे. जर ते साधू पुन्हा आले तर मी त्यांच्या पायाशी नतमस्तक होईन. मी त्यांच्याकडून क्षमा मागेन. त्यांचं वचन आपल्याला पुन्हा वैभव देऊ शकतं. राजाच्या या शब्दांनी लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. संपूर्ण नगर एकसुरात म्हणालं, आपण सर्वजण साधूंचा शोध घेऊ, आपण क्षमा मागू. त्या रात्री एक विलक्षण प्रसंग घडला. नगराच्या बाहेरील जंगलातून सुवासिक वारा वाहू लागला. चंद्रप्रकाशात नगराच्या दिशेने पुन्हा एक तेजस्वी साधूंचा समूह येताना दिसला. त्यांच्या डोळ्यात करुणा पण ओठांवर गंभीर स्मित होतं. लोकांनी त्यांना पाहिलं आणि आनंदाने ओरडले, साधू आले, साधू आले. संपूर्ण नगर त्या क्षणी धावत जाऊन साधूंच्या पायाशी नतमस्तक झालं. साधू नगराच्या मध्यभागी उभे राहिले. त्यांनी हात उंचावून लोकांना शांत केले आणि ते म्हणाले, हे रत्नपूर वासियांनो, तुम्ही गर्वाने आंधळे झालात. गरिबांचा, साधूंचा, धर्माचा अपमान करून तुम्ही लक्ष्मीला दुखावलं. म्हणूनच तिने तुमच्यावरून आपला हात काढला. पण आता आम्ही पाहतो की तुमच्या अंतकरणात खरा पश्चाताप आहे. तुमच्या डोळ्यात प्रामाणिकपणेचे अश्रू आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला एक शेवटची संधी देत आहोत. राजा विक्रमसेन पुढे गेला. त्याने साधूंच्या पायाशी मस्तक टेकवलं. तो म्हणाला, हे साधू हो, मी तुमचा अपराधी आहे. तुमचा अपमान केला म्हणून माझ्या नगरावर हा कोप आलाय. कृपा करून मला माफ करा आणि क्षमा करा. साधूंचे डोळे ओलावले. ते म्हणाले, राजन, लक्ष्मीचा कोप भयंकर असतो पण तिचं हृदय करुणामय आहे. जर तुम्ही पुढे गर्व सोडून खऱ्या अर्थाने धर्म, दान आणि नम्रता आचरणात आणली तर लक्ष्मी पुन्हा या नगरात येईल. पण लक्षात ठेवा, दान हे दिखाव्यासाठी नव्हे तर मनापासून करा. गरिबांचा अपमान हा सर्वात मोठं पाप आहे. साधूंचा सन्मान हा देवाच्या सन्माना समान आहे. जर हे तत्व कायम ठेवलं तर देवी पुन्हा प्रसन्न होईल, नाहीतर रत्नपूर कायमचं उजाड होईल. संपूर्ण नगर एक मुखाने म्हणालं, आम्ही साधूंचं वचन पाळू. आम्ही गरिबांना कधीही धुतकारणार नाहीत. आम्ही दान धर्माच्या मार्गाने चालू. आम्ही साधू संतांचा सन्मान करू. लोकांच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर आशेची झळाळी होती. साधू म्हणाले, ठीक आहे, आम्ही देवीसमोर तुमच्यासाठी प्रार्थना करू. जर तिच्या हृदयात करुणा जागली तर ती पुन्हा तुमच्या नगरात परत येईल. इतकं सांगून साधू नगरातून बाहेर निघाले. ते जंगलाच्या दिशेने निघून गेले. पण त्यांच्या पावलांच्या प्रतिध्वनी संपूर्ण नगराच्या अंतकरणात गुंजत राहिला. दान, धर्म आणि नम्रता. रत्नपूरच्या इतिहासात हा टप्पा सर्वात वेगळा होता. जे नगर कधी गर्व, उधळपट्टी आणि अहंकाराने झगमगत होतं ते आता साधूंच्या वचनानंतर अंतकरणातून हादरलं होतं. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, आपण केलेल्या चुका सुधारायच्या आहेत. आपल्याला खरा पश्चाताप करायचा आहे. आता दुसऱ्याच दिवशी नगरातील लोकांनी आपल्या घराचे दरवाजे गरिबांसाठी उघडले. जे अन्न आणि त्यांनी वर्षानुवर्षे साठवून ठेवले होते ते बाहेर काढलं. ज्यांच्याकडे सोनं चांदी दडवून ठेवलेलं होतं त्यांनी ते विकून धान्य आणलं. नगरातील चौकात मोठं अन्नछत्र उभारले गेलं. उपासमारीने विव्हळणाऱ्या मुलांना पहिल्यांदाच भरपेट भाकरी मिळाली. गरिबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, ही खरी समृद्धी आहे. लोकांच्या अंतकरणातले दार उघडले तर देवी प्रसन्न होते. राजा विक्रमसेनने दरबार भरवला. पण हा दरबार पूर्वीसारखा सुवर्ण सिंहासनावर बसून झाला नाही. राजा साध्या वस्त्रात जमिनीवर बसला. त्याने सर्व दरबारांना सांगितलं, आजपासून माझं आणि तुमचं स्थान सारखं आहे. मी राजा असलो तरी अपराधी आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन प्रजेची सेवा करू. गरीब आणि श्रीमंत यात भेदभाव केला जाणार नाही. मंत्र्यांनी सुरुवातीला संकोच केला पण लोकांच्या डोळ्यातला बदल पाहून तेही नम्र झाले. संपूर्ण नगराने लक्ष्मी मंदिरात मोठी पूजा आयोजित केली. पण ही पूजा पूर्वीसारखी सोन्यांच्या रथांनी, मोत्यांनी आणि माळांनी नव्हती. ही पूजा होती नम्रतेची आणि अश्रूंची. लोकांनी आपल्या चुकीची कबुली दिली. स्त्रिया म्हणाल्या, आम्ही गरिबांना दारात उभं राहू दिलं नाही, आता त्यांच्यासोबत अन्न वाटू. व्यापारी म्हणाले, आम्ही धनाचा गर्व केला, आता आम्ही धनाचा उपयोग समाजासाठी करू. राजा विक्रमसेन म्हणाला, मी साधूंचा अपमान केला, आता त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. देवी, आम्हाला क्षमा करा. मंदिरात एकत्रित प्रार्थनेने सूर घुमले आणि लोकांच्या डोळ्यातून खरे अश्रू वाहत होते. हे अश्रू होते खरे शुद्धीकरणाची सुरुवात. आता पुढच्या काही दिवसात रत्नपूरचा चेहरा बदलू लागला. प्रत्येक बाजारपेठेत गरिबांसाठी अन्नदान सुरू झालं. व्यापाऱ्यांनी नफा न पाहता धान्य वाटायला सुरुवात केली. कारागिरांनी आपलं कौशल्य गरिबांच्या घरात मोफत वापरलं.
स्त्रियांनी आपल्या सोन्याच्या दागिन्यांचा त्याग करून मंदिरात धान्य ठेवायला सुरुवात केली. लोक म्हणू लागले, ही खरी समृद्धी आहे. आता लक्ष्मी पुन्हा आपल्यावर प्रसन्न होईल. राजा विक्रमसेननं स्वतःचं प्रायश्चित ठरवलं आणि त्याने सुवर्ण महाल सोडून एक साधं घर स्वीकारलं. तो रोज सकाळी गरिबांच्या वस्तीत जाऊ लागला, त्यांच्यासोबत जेवण करू लागला. त्याने आपल्या मुलांना सांगितलं, खरं राजपण म्हणजे प्रजेच्या वेदना ओळखणं. मुकुट, सिंहासन, संपत्ती एक क्षणिक आहेत, पण लोकांच्या आशीर्वादानेच राज्य टिकतं. लोक हे पाहून थक्क झाले. त्यांना उमगलं, राजा खरोखर बदललाय. जरी साधू प्रत्यक्ष नगरात नव्हते तरी त्यांचं वचन प्रत्येकाच्या मनात घुमत होतं. प्रत्येक व्यवहार, प्रत्येक कृती, प्रत्येक बोलण्यात लोक विचार करत, हे साधूंच्या वचनाशी जुळतंय का? हळूहळू नगराच्या वातावरणात एक वेगळीच पावित्र्याची छटा दिसू लागली. जिथे पूर्वी गर्वाचा गजर असायचा तिथे आता नम्रतेचे गीत गुंजू लागले. महालक्ष्मी अदृश्य स्वरूपात मंदिरात उपस्थित होती. तिने लोकांच्या प्रार्थना ऐकल्या, त्यांचे अश्रू पाहिले. त्याने खरे बदल अनुभवले आणि तिच्या डोळ्यातून करुणा उमटली. ती म्हणाली, हा पश्चाताप खरा आहे. जेव्हा हृदय शुद्ध होतं तेव्हा मी पुन्हा कृपा करायला तयार होते. काही दिवसांनी नगरावर एक अद्भुत घटना घडली. पहाटे आकाशात सुवर्ण किरणांचा वर्षाव झाला. पक्षी मधुर गीत गाऊ लागले. शेतं हिरवीगार दिसू लागली. बाजारात अचानक ग्राहकांची गर्दी वाढली. धनधान्यांचा कोठारात साठा वाढू लागला. लोक म्हणू लागले, देवी पुन्हा प्रसन्न झाली. आपल्या पश्चातापाने हे तिचं हृदय वितळलाय. म्हणून नगरात पुन्हा एकदा समृद्धीची चाहूल लागली. पण यावेळेस लोक अधिक नम्र होते. रत्नपूर नगराने अखेर खरी कसोटी दिली होती. अहंकारातून आलेल्या कोसळल्यानंतर लोकांच्या हृदयात खरा पश्चाताप निर्माण झाला होता. दान, धर्म, नम्रता या तिन्ही तत्वांचा स्वीकार झाल्यानंतर नगरातील वातावरण पूर्ण बदललं होतं. गरिबांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू होते. प्रजेच्या हृदयात शांततेची चाहूल होती. आणि या सगळ्यात देवी लक्ष्मीने पुन्हा रत्नपुराकडे आपला करुणामय दृष्टिक्षेप वळवला. आता त्या संध्याकाळी लक्ष्मी मंदिरात एक अद्भुत घटना घडली. दीप आपोआप प्रज्वलित झाले. मंदिरे सुवासिक फुलांनी भरली. अचानक मूर्तीसमोर तेजाचा झोत प्रकट झाला. लोकांनी पाहिलं, स्वतः महालक्ष्मी पुन्हा प्रकट झाल्या. त्यांच्या 4 हातात कमळ, कलश सुवर्णांनी आणि आशीर्वादाचा वरदहस्त. डोळ्यात करुणा, ओठांवर स्मित, पण कपाळावर अजूनही चेतावणीचा तेजस्वी तेजोवलय होता. लोक आनंदाने ओरडले, जय देवी, जय लक्ष्मी माता, जय रत्नपुराची अधिष्ठात्री. देवीने लोकांकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात सांगितलं, हे रत्नपूर वासियांनो, तुम्ही गर्व आणि अहंकाराने मला दुखावलं, साधूंचा अपमान केला, म्हणून मी तुमच्यावरून माझा हात काढला. पण आता मी पाहते की तुमच्या डोळ्यात खरा पश्चाताप आहे. तुम्ही गरिबांची सेवा करत आहात, साधूंचा सन्मान करत आहात. दान, धर्म आणि नम्रता पुन्हा तुमच्या जीवनात परतली आहे. म्हणून मी पुन्हा प्रसन्न झाले आहे. आजपासून मी पुन्हा या नगरात स्थिर होते. देवीच्या या वचनाने लोकांच्या हृदयात आनंदाचा महापूर आला. ते नाचू लागले, गाऊ लागले. मंदिरात आरत्या घुमू लागल्या. शेतकरी जमिनीवर वाकून रडत म्हणाले, हे देवी, तुमच्याशिवाय आम्ही काहीच नाही. व्यापारी म्हणाले, आता आमचं धन समाजासाठी आहे. स्त्रिया म्हणाल्या, आम्ही दानधर्म आणि सन्मानाचा दीप कधीही विझू देणार नाही. नगरात आनंदाचा महोत्सव सुरू झाला. पण यावेळेस तो भपक्याचा नव्हता, तो होता नम्रतेचा आणि खऱ्या भक्तीचा. आता राजा विक्रमसेन मंदिरात आला. त्याने सिंहासन किंवा मुकुट परिधान केला नव्हता. तो साध्या वस्त्रात, पायात चप्पल न घालता मंदिरात गेला. तो देवीसमोर मस्तक टेकून रडू लागला, हे देवी, मी अपराधी आहे. माझ्या गर्वामुळे मी तुला दुखावलं, पण तू मला क्षमा केलीस, नगरावर कृपा केलीस. मी वचन देतो, आता कधीही अहंकाराच्या गर्दीत पडणार नाही. माझं आयुष्य फक्त प्रजेच्या सेवेसाठी आहे. देवीने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाली, राजन, लक्षात ठेव, खरा राजा तोच आहे जो प्रजेला पिता मानतो. दानधर्म आणि नम्रता सोबत असेल तर मी कायम तुझ्या नगरीत राहीन. त्या दिवसापासून रत्नपूर नगर पुन्हा फुलायला लागलं. शेतं हिरवीगार झाली. अन्नधान्याची भरभराट झाली. व्यापाऱ्यांचा व्यापार पुन्हा तेजीत झाला. आणि पण आता तो फक्त नफ्यासाठी नव्हता, तर समाजाच्या भल्यासाठी होता. दरबार पुन्हा भरू लागला. पण आता चापलोसी नाही, न्याय आणि धर्माचे शब्द घुमू लागले. गरिबांच्या घरात अन्न वस्त्राची कमतरता राहिली नाही. नगर पुन्हा सुवर्ण नगरी बनलं. पण यावेळेस त्याचा पाया नम्रता आणि धर्मावर होता. महालक्ष्मीने प्रजेच्या मध्यभागी उभे राहून सांगितलं, हे रत्नपूर वासियांनो, लक्षात ठेवा, धन हे शाश्वत नाही, पण धर्म शाश्वत आहे. दान आणि नम्रतेशिवाय मी कुठेही स्थिर राहत नाही. अहंकार आणि अपमान हे समृद्धीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जर तुम्ही हे वचन कायम पाळलं तर रत्नपुराचं वैभव सदैव टिकेल, नाहीतर पुन्हा तुम्हाला माझा कोप भोगावा लागेल. लोकांनी एकमुखाने उत्तर दिलं, हे देवी, आम्ही सदैव तुझं वचन पाळू, हा आमचा शब्द आहे. आणि आम्ही
तुझ्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही. रत्नपूर नगराने अखेर जीवनातील सर्वात मोठी शिकवण अनुभवली होती. एकेकाळी गर्वाने झगमगणारे, ऐश्वर्याने बहरलेले हे नगर अहंकारामुळे कसं कोसळलं आणि नम्रता, दान व धर्मामुळे पुन्हा कसं उभं राहिलं, हा प्रवास इतका गहिरा होता की तो फक्त नगरापुरता मर्यादित राहिला नाही, तो संपूर्ण भूमीवर एक जीवन मूल्य बनला. लोकांना अजूनही आठवतं होतं की सोन्याचे रथ, मोत्यांचे बाजार, सुवर्ण महाल, पण आता त्यांना हे कळलं होतं की ती चमक खरी नव्हती, ती फक्त बाह्य होती. खरी संपत्ती म्हणजे लोकांच्या मनातील दया, आपुलकी आणि साधेपणा. आणि जेव्हा ते हरवलं तेव्हा सोन्याच्या राज्यही एका क्षणात उजाड झालं. प्रत्येक नागरिकाला अजूनही ती काळोखी वर्ष आठवत होती. उपासमार, रोगराई, दारिद्र्याची छाया, मुलं उपाशी रडणं, आई रिकामं भांड उकळणं आणि व्यापाऱ्यांची दिवाळखोरी, राजमहालांचा उजाडपणा. ही वेदना इतकी खोल होती की पुढील 7 पिढ्यांपर्यंत स्मरणात राहणार होती. लोक म्हणू लागले, हे सगळं आमच्या गर्वामुळे झालं. आपण साधूंचा अपमान केला म्हणून लक्ष्मी रागावली. आता जेव्हा साधूंचं वचन आठवलं आणि लोकांनी खरा पश्चाताप केला तेव्हा नगरात बदल सुरू झाला. गरिबांची सेवा, साधूंचा सन्मान, दान धर्माची खरी भावना आणि राजाची नम्रता ही 4 पावलं होती ज्यांनी रत्नपूर पुन्हा उभं केलं होतं. आता महालक्ष्मीने नगरात प्रकट होऊन दिलेला संदेश हा सर्वात मौल्यवान ठरला. धन शाश्वत नाही, पण धर्म शाश्वत आहे. दान, नम्रता आणि धर्माशिवाय मी कुठेही स्थिर राहत नाही. अहंकार, लोभ आणि अपमान हे समृद्धीचे खरे शत्रू आहेत. हा संदेश रत्नपुराच्या प्रत्येक घराघरात गुंजत राहिला. आई आपल्या मुलांना झोपवताना ही गोष्ट सांगू लागली, लक्ष्मीचा कोप येऊ नये म्हणून नेहमी गरिबांचा सन्मान करा, दानधर्म करा आणि कधीही गर्व करू नका. राजा विक्रमसिंह आता खऱ्या अर्थाने लोकांचा पिता बनला. त्याने राजसिंहासनावर बसून सर्व गर्व करण्याऐवजी साध्या वस्त्रात प्रजेच्या मध्यभागी राहणं पसंत केलं. तो लोकांसोबत शेतीत उभा राहायचा, कारागिरांच्या हातात हात देऊन काम करायचा, अन्नछत्रात स्वतः अन्न वाढवायचा. आता लोक म्हणू लागले, आमचा राजा खरा सेवक आहे, हाच धर्मप्रिय राजा आहे. राजा विक्रमसेन. रत्नपूर पुन्हा सुवर्णनगरी बनलं, पण यावेळी त्यांची ओळख बदलली. लोक आता म्हणू लागले, हे नगर सोन्यामुळे नव्हे तर धर्मामुळे महान आहे. इथे गरिबाला सन्मान आहे, साधूला आदर आहे आणि दान हे खऱ्या भावनेने केलं जातं. रत्नपुराचं नाव संपूर्ण जगभर आदर्श म्हणून घेतलं जाऊ लागलं. आता या संपूर्ण कथेचा एक बोध तुम्हाला सांगतो. धन मिळणं कठीण नाही, पण धन टिकवणं फक्त धर्मामुळे शक्य आहे. संपत्ती बरोबर नम्रता असेल तर ती शाश्वत होते. अहंकार असेल तर क्षणात नाहीशी होते. गरीब, साधू, भक्त यांच्या हृदयाचा अपमान म्हणजे लक्ष्मीचं थेट अपमान आहे. दान हे दिखाव्यासाठी नव्हे तर मनापासून केलं तरच त्याला खरी किंमत असते. म्हणून कथेच्या अखेरीस मंदिरात दीप प्रज्वलित झाला आणि लोक आरत्या गात आहेत. राजा व प्रजा एकत्र उभे राहून म्हणतात, हे देवी, तुमच्या कृपेने आम्हाला खरा मार्ग कळला. आम्ही वचन देतो, कधी गर्व करणार नाही, साधूंचा व गरिबांचा अपमान करणार नाही. दानधर्म, नम्रता आणि धर्म हाच आमचा मार्ग राहील. महालक्ष्मी मंद स्मित करून त्यांच्यावर वरदहस्त ठेवते आणि संपूर्ण नगर सुवर्ण प्रकाशाने उजळून जातं. आता धन हे टिकतं तेव्हा जेव्हा ते धर्माशी जोडलेलं असतं. गरिबांचा सन्मान, साधूंचा आदर आणि नम्रता हेच खरे रत्न आहेत. अहंकार, लोभ आणि अपमान हेच खरे दारिद्र्यपण आहे. हेच आपण लक्षात ठेवायचंय आणि या कथेतून आपण तो बोध घ्यायचा आहे. आणि भक्तांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. आणि कथा जर मनापासून तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत पुढे शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच गोड आणि चांगल्या कथेमध्ये. तोपर्यंत कमेंटमध्ये लिहा, जय माता लक्ष्मी, जय माता भवानी, जय माता दुर्गा, श्री स्वामी समर्थ. चला मग भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.